जसं समजा आठवणींचे पक्षी सारखं प्रचंड सुंदर पुस्तक आहे. बरोबर. प्रत्येक व्यक्तीनं ऐकणाऱ्यांना माझी विनंती की ज्याला वाचता येतं त्या प्रत्येकाने ते पुस्तक वाचलं पाहिजे. त्याच्यात ताकद आहे. म्हणजे सगळं म्हणजे मारे सेल्वराज आणि पारणजित ह्याच्या तोडेचं जर तुम्हाला खरंच एखाद्याला उभा करायचा असेल तर ते आठवणींच्या पक्षीमध्ये मग तुम्हाला सगळ्या झी मराठीवर बहुजन विषय असलेल्या मालिका दिसतात. बरोबर. कोल्हापूरचा पाठकबाईंची मालिका किंवा तुमचं बाळूमामा किंवा आपे आमचे कलेक्टर काय म्हणजे हे सोशल मीडियातनं प्रेशर क्रिएट झालेलं आहे. म्हणजे 90च्या अगोदर सिनेमात काम करणं हे काय चांगलं मानलेलं नाही आणि 90 नंतर प्रायव्हेट जे चॅनल सुरू झाले सिनेमा जसा बदलला तर त्यामध्ये अप्पर कास्टची सगळी लोक यायला लागली. त्यानंतर मग ते मराठी सिनेमा म्हणजे संस्कृतीचं जतन वगैरे ही भाषा तुला 90 नंतर दिसते. तोपर्यंत त्याला तमाशापट म्हणलेला आहे. तर द्वयार्थी म्हटलं दादा कोंडकेंना नावं ठेवले आलं लक्षात. म्हणजे व्हॅल्यू जजमेंट आहे मराठी समाजाचंच मराठी सिनेमाबद्दल. पॉल सायन्समध्ये एक छोटीशी टर्म आहे की तुम्हाला आजचं राजकारण करायचं असेल तर तुम्हाला भूतकाळाबद्दल काहीतरी गोष्टी बोलाव्या लागतात तर मग तुमचं भविष्य सुरक्षित होतं. भूतकाळाबद्दल खरं खोटं बोलावं लागतं तर मग लोक आज तुमचं ऐकून घेतात आणि आज ऐकून घेतात मग तुमचं भविष्य सुरक्षित असतं. 0 मिनिटात ते आमच्या जिओग्राफी मधला शब्दप्रयोग आहे. बरोबर. तो बाहेर कुठं नाही आहे. ते आम्हाला बरं वाटतं स्क्रीनवर 0 मिनिटात दिसला आम्हाला मग आम्ही जाणार 2 वेळा 3 वेळा बघायला. आता ते 0 मिनिटात दिसते. तर जेव्हा आपण प्रादेशिक सिनेमांबद्दल आता बोललो तर ह्यामध्ये आपण मराठी सिनेमांची अवस्था बघतोय सध्याची. दादासाहेब फाळके आणि तोरणे ह्यांनी केलेली मराठी इंडस्ट्री किंवा चित्रपट ची सुरुवात आणि आत्ताची अलीकडच्या ह्या 21व्या शतकातली मराठी सिनेमांची स्थिती ह्याबद्दल थोडं म्हणजे तुम्ही स्पष्टतेने सांगावं. कारण की जेव्हा आपण मराठी प्रेक्षक आहे किंवा मराठी भाषिक आहे पण इतर भाषेतले सिनेमे बघण्याकडे आपली ओढ जास्त आहे. मग असे सिनेमा तयारच होत नाहीत की ते लोकांपर्यंत पोचायला कमी पडतात. त्याची अनेक कारण आहेत. आपल्याला थोडं त्यासाठी मागं जावं लागेल की हिस्टॉरिकली काही गोष्टी आणि आपला थोडासा जॉग्राफी पण थोडीशी बघायला लागेल. आता समजा आपण आत्ता ज्याला महाराष्ट्र म्हणतो तो 1960 नंतरचा आहे. त्याच्या आधी तुमचा मराठवाडा आहे तो विदर्भ आहे तो सीपीचा भाग आहे सेंट्रल पॉइंट आणि बेरारचा. मराठवाडा आहे तो तुमचा निजाम इस्टेटचा भाग आहे आणि आता ज्याला तुम्ही म्हणता पश्चिम महाराष्ट्र तर तो गुजरात आणि म्हणजे बॉम्बे स्टेट ज्याला म्हटलं असा आहे तो. त्यामुळं बॉम्बे सेंटर तुमच्या सिनेमाचं कुठल्या हिंदी सिनेमाचं जे आहे ते तर ते एक त्याचं कारण आहे. हिंदी सिनेमाचं सेंटर महाराष्ट्रात असणं हे मराठीला एक प्रकारे थोडंसं हितच स्पर्धा आहे. दुसरी गोष्ट मराठी समाज कसा बदलत गेलाय त्यात पण त्याची बरीचशी कारण आहे. मी तो असा विचार केला की आपल्या वडिलांच्या पिढीपर्यंत सिनेमात काम करणे काही चांगली गोष्ट मानलेली नाही. बरोबर. किंवा आजोबाच्या किंवा वडिलांच्या नाक मुरडतात मध्यमवर्गीय घरातले जे लोक आहेत ते. मराठी सिनेमात जर मुलगी एखादी म्हणली उद्या जाऊन की बाबा मला अभिनेत्री व्हायचंय तर ते कितपत चांगल्या ह्यानं घेतलं जाईल किंवा करिअरच्या दृष्टीने घेतलं जाईल मला माहित नाही. आलं लक्षात. हे कधी बदललंय म्हणजे जसं जसं आता तू जे म्हणतोस की आजचा मराठी किंवा त्या सिनेमा नायकाला सांगावं लागतं बघायला या हे तुला कधी बदललेलं दिसतं. तर त्याचं एक पिन पॉईंट तुमची एक हे आहे तुम्हाला ते आर्थिक पॉलिटिकल इकॉनॉमीचे बदल झालेले तुम्हाला दिसतात. तर हे 90च्या अगोदरचं जास्त चित्र आहे की सिनेमात चांगल्या घरची कोट अनकोट मध्यमवर्गीय जे लोक बोलतात घरात वापरताना शब्द चांगल्या घरचं त्यातले लोक काम करत नाही. हे कुठपर्यंत हे कधीपर्यंत होतं जोपर्यंत 90चा तुमचा जो मुवमेंट आहे पॉलिटिकल इकॉनॉमीचा मंडल आयोग आणि तुमचे LPG तोपर्यंत ते फारसं ॲप्रिशिएट केलेलं नाही मराठी घरांनी. नाटकाला केलंय. नाटक चांगली गोष्ट आहे. सिनेमा काही चांगली गोष्ट नाही. हे तुमचं मूल्य व्यवस्था आहे की नाटकात जाणं ठीक आहे. नाटक लिहिणं नाटक करणं ही चांगली गोष्ट आहे. पण सिनेमात जाणं किंवा म्हणजे काय तमाशा लावलाय आणि काय नाटकं करतोस ह्याला एक व्हॅल्यू जजमेंट आहे. ह्या दोन्ही वाक्यांना तो फरक आहे. तर मग ते तुम्हाला दिसतं 90 नंतर बदललं की इथल्या 90ला जेव्हा तुम्ही मंडल कमिशन आलं तेव्हा तुम्ही ओबीसींना 27% आरक्षण दिलं. कशामध्ये? गव्हर्नमेंट जॉबमध्ये. तोपर्यंत गव्हर्नमेंट जॉबमध्ये हायर कास्टचं वर्चस्व आहे. बरोबर. हायर कास्टचं वर्चस्व गव्हर्नमेंट जॉबमध्ये ते जर 27% कमी होणार असेल तर मग ते एलिटनं घेतलं हायर कास्टनं आणि एलिटनं प्रेशर टाकलेलं आहे स्टेटवर. तसं होणार असेल तर मग आम्हाला प्रायव्हेट रिकामं करा. तो तुमचे ते थोडासा तो पॉईंट आहे डिपार्चर आहे पॉईंट ऑफ डिपार्चर आहे. म्हणजे 90च्या अगोदर सिनेमात काम करणं हे काही चांगलं मानलेलं नाही आणि 90 नंतर प्रायव्हेट
जे चॅनल सुरू झाले किंवा सिनेमा जसा बदलला तर त्यामध्ये अप्पर कास्टची सगळी लोक यायला लागली. बरोबर. त्यानंतर मग ते मराठी सिनेमा म्हणजे संस्कृतीचं जतन वगैरे ही भाषा तुला 90 नंतर दिसते. तोपर्यंत त्याला तमाशापट म्हणलेला आहे, तर द्वयार्थी म्हटलंय, दादा कोंडकेंना नावं ठेवली आहेत. आलं लक्षात? म्हणजे व्हॅल्यू जजमेंट आहे मराठी समाजाचंच मराठी सिनेमाबद्दल. आणि मग 90 नंतर हे सुरू झालेला हे आहे की आता आम्ही म्हणजे मराठी संस्कृतीचं जतनच करतोय मराठी सिनेमाच्या माध्यमातून. हे अप्पर कास्ट आल्यानंतर झालेली सुरुवात की आम्ही सिनेमा करतोय पण कुणी बघत नाही. का बघावेत ना? म्हणजे तुम्ही अजून जर ऑडिशन न आणि न म्हणायला येतं का ह्यावर न घेत असाल, तुमचे कंटेंट काय, तुमच्या सिनेमाचे नावं काय तर कुलकर्णी चौकातला देशपांडे, म्हणजे हे जोपर्यंत डोंबिवली ते डहाणूकर चालणार आहे तोपर्यंत मग माणूस आम्ही का म्हणून बघू ना. आणि आमचं ट्रॅडिशनली काय, आम्ही निजाम सर्किटचाच भाग आहे, आम्ही अल्लू अर्जुनच बघणार ना. बरोबर आहे. बघायचं जर मला बघायचंच आहे, मी अल्लू अर्जुन बघेन, मी तमिळनाडू बघेन, कोणी बघेल, विजय सेतुपती बघेल, किंवा मी विदर्भातला आहे समजा, मी सीपी बेरार आहे तर मी हिंदी सिनेमातला बघेन, मी सलमानचे सिनेमा बघेन. म्हणजे मला काहीतरी मला माझ्या जवळचं वाटणार तुमच्यात काय आहे तर काहीच नाही, तुमचं तेच आहे, ते कुटुंब, घर, नातेसंबंध ह्याच्यातनं बाहेर यायला तुम्ही तयार नाही. हे सैराट आल्यावर तुम्हाला अक्कल आली, त्यासाठी ते बाहेरनं माणूस यावं लागलं ना तुम्हाला की हा मराठी सिनेमा 100 कोटी करू शकतो बाबा. मग हे जोपर्यंत तुमचं हे चाललेलंच आहे भातवरण, कुलकर्णी चौकातला देशपांडे हे तुमचं टायटल आहे सिनेमाचं, तर मग का म्हणून बघायला येतील ना लोक. बरोबर. आलं लक्षात? आणि मग ते प्रेशर क्रिएट झालं मार्केटचं सैराट आल्यानंतर. मग तुम्हाला सगळ्या झी मराठीवर बहुजन विषय असलेल्या मालिका दिसतात. बरोबर. तुमचे ते कोल्हापूरचा जे आहेत समजा काही ते पाठकबाईंची मालिका किंवा तुमचं बाळूमामा किंवा आपे आमचे कलेक्टर काय, म्हणजे हे सोशल मीडियातनं हे प्रेशर क्रिएट झालेलं आहे की डेमोक्रेटायझेशन झालं त्याचं. सोशल मीडियामुळं आर्टचं डेमोक्रेटायझेशन झालं की मला तुमची गरजच नाही, मी खानदेशी गाणे गातो, माझे 2 मिलियन सबस्क्रायबर आहेत. बरोबर. मला कशाला गरज आहे तुमची, तुम्हाला गरज आहे माझी आता, मग तुम्ही माझ्या भाषेतली गाणी घ्या तुमच्या ह्याच्यात. आलं लक्षात? त्यामुळे हे व्हॅल्यू जजमेंट आहे समाजाचा, त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा आहे, त्यात ऑपरेट होणारे लोक कोण आहेत. बरोबर. 90च्या अगोदर ती बहुजन समाजातली आहेत सगळी, किंवा सिनेमामध्ये काम करणारे जे आपण म्हणूया फ्रेमच्या पाठीमागचे लोक. तेच जे त्यांना मध्ये एका डिरेक्टरना तो प्रश्न विचारलेला होता की मराठीतल्या सगळ्या नायिका ब्राह्मणच काय. बरोबर बरोबर. तो त्यांना प्रश्न चुकलाय, सुजय ढाके. त्यांना म्हणायला पाहिजे की 2000 नंतरच्या काय. बरोबर. त्याच्या आधी बहुजन समाजात नाही आहेत ना, म्हणजे त्याच्या अगोदर बऱ्याचशा आहेत समजा. बरोबर. तर मग तो मुद्दा आहे की तुमची पॉलिटिकल इकॉनॉमी बदलली, तुम्ही प्रेशर क्रिएट केलं, हे ओपन करा मार्केट, मग आम्ही आहेच तिथं चॅनल हेड म्हणून. बरोबर. मग आम्ही चॅनल हेड आहे, मग चॅनल वर काय दाखवणार हे आम्ही ठरवणार. मग हे प्रेशर सैराटनं ते मार्केट ओपन करून दिलं, माझी भाषा मला दिसली ना 0 मिनिटात, ते आमच्या जिओग्राफी मधला शब्दप्रयोग आहे. बरोबर. तो बाहेर कुठं नाही आहे. आम्हाला बरं वाटतं स्क्रीनवर 0 मिनिटात दिसला आम्हाला, मग आम्ही जाणार 2 वेळा 3 वेळा बघायला, का तर ते 0 मिनिटात दिसतंय मला. तसं आहे. मग मला जोपर्यंत रिलेटेबल कंटेंट वाटत नाही तोपर्यंत मी का जाऊ. आलं लक्षात? मला कंटेंट रिलेटेबल वाटला पाहिजे ना. हा तो मुद्दा आहे की जो लिटरेचर मध्ये पण असतो की ऑथेंटिक आणि प्रातिनिधिक, म्हणजे ज्याला म्हणलेलं आहे की रिप्रेझेंटेटिव्ह किती असणार आणि ऑथेंटिक किती असणार. म्हणजे मराठी सिनेमा रिप्रेझेंटेटिव्ह नसणार, ठीक आहे आम्ही मान्य केलं, पण तुम्ही आहे हे पण तुम्ही ऑथेंटिक दाखवत नाही. मग त्यामुळं एखाद्या भाषेचा किंवा भाषेत तयार होणाऱ्या सिनेमांचा, आता हिंदीमध्ये घेऊया किंवा आपण आता प्रादेशिक जे साऊथचे सिनेमे बघितले, तर ती भर आहे ना त्यांच्या सांस्कृतिक एकंदरीत भांडवलात सिनेमामुळे पडणारी, तसे मराठीमध्ये कमी झाली का? मग ते सैराट, फॅन्ड्री किंवा जे त्याच्या पलीकडेच म्हणजे चालू ह्याच्यात दुसरं उदाहरण सापडत नाही ना, असा मुद्दा आहे. म्हणजे त्याचा आता त्याचं कसं आहे की तुमचं ते एकूण अवकाशच एवढा मर्यादित आहे. बौद्धिक असेल, तुमची कुवत असेल, आर्थिक तुमचं जे काय असेल, तर म्हणजे RRR सारखं काहीतरी ग्रँजर सिनेमा चांगला वाटेल नंतर सोडून द्या तुमच्या निकषानुसार समीक्षेच्या, पण तेवढं ग्रँजर काहीतरी आपण इमॅजिन करू शकतो ह्याचाच काही सेन्स नाही ना. कारण ते आपल्या संस्कृतीमध्ये ते जे आहे का, म्हणजे थोडक्यात समाधान मानण्याची जी वृत्ती आहे ती तुम्हाला हेच नाही. त्यामुळे कलाकाराचे पण आपल्या हितली तसेच आहे. ते म्हणजे हितली जी लोक आहेत, ह्याचे मराठी सिनेमा म्हणून ज्यात काम करणारी लोक आहेत,
त्यांना एखादी आयडिया आली की ती लगेच मांडायची घाय झालेली असते. म्हणजे बऱ्याचदा त्या आयडियामध्ये ती पॉवर असते, पण ती नर्चर करायची, त्याच्यावर रिसर्च करायची, ती ॲबिलिटी दिसत नाही लक्षात. तसं मग तिथं दिसतं ते पारंजित असेल किंवा मारी सेल्वाराज असेल. तर मग ते वर्ष 2 वर्ष त्यावर ते खर्च करून मग ते तेवढं ऑथेंटिकली ते पोर्ट्रे करतात. जसं समजा आठवणींचे पक्षी सारखं प्रचंड सुंदर पुस्तक आहे. प्रत्येक व्यक्तीनं ऐकणाऱ्यांना माझी विनंती की ज्याला वाचता येतं त्या प्रत्येकाने ते पुस्तक वाचलं पाहिजे. त्याच्यात ताकद आहे. म्हणजे सगळं म्हणजे मारी सेल्वाराज आणि पारंजित ह्याच्या तोडेचं जर तुम्हाला खरंच एखाद्याला उभा करायचा असेल तर त्या आठवणींच्या पक्षीमध्ये म्हणजे तुम्ही पोहोचवत नाही ना तिथपर्यंत, असं पण आहे. मग तेच म्हणतो मी, तुमच्या म्हणजे आठवणींचे पक्षी किती मराठी कलाकारांना माहित आहे हाच मुद्दा आहे. आलं लक्षात की अजून ते देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, ह्याच्या पलीकडे अजून काही नाही. किंवा दलित साहित्य सिनेमा, हा तेच की मराठी दलित सिनेमा असा जॉनर का उभा राहत नाही. जसं तिथं तमिळमध्ये झाला पॅरलली, म्हणजे एवढी मोठी त्यांची प्रचंड पकड असणारी इंडस्ट्री आहे म्हणजे फॅन कल्चरची. रजनीकांत ऍक्टिव्ह आहे, कमल हसन ऍक्टिव्ह आहे, अजित ऍक्टिव्ह आहे, त्यानंतर तुमचा थलपती विजय ऍक्टिव्ह आहे. अशा ह्याच्यात त्यानं ती स्पेस निर्माण केली आणि त्यांना भाग पाडलंय ह्या इकॉलॉजीचा भाग व्हायला. बरोबर. एवढी मोठी स्टार सिस्टीम असून पण. तर मग ते नॉन ब्राह्मीण मुवमेंटचं ते तिथलं यश आहे. आलं लक्षात. पेरियार यांची नॉन ब्राह्मीण मुवमेंट कंटिन्यू झाली पेरियार यांच्या नंतर पण, म्हणून ते शक्य आहे. इथं ते झालं नाही ना, इथं यशवंतराव चव्हाण आले आणि ते बेरजेचं राजकारण, त्यामुळे इथले नॉन ब्राह्मीण मुवमेंट सगळे काँग्रेसला सामील झाले. काँग्रेस काय तुम्हाला हे स्पेस देणार नाही ना दलित इक्वेशनला कसल्याही प्रकारे. ते फार तर एखादं पद देईल पण तुम्हाला ती स्पेस नाही देणार एक्सप्रेशनची. मग ते म्हणजे तुमची जिथे सुरुवात आहे तिथे म्हणजे आडातच घोळ आहे, त्यामुळे पोहऱ्यात ते घाणच पाणी येत राहणार. सर, जे आता जगभरातले फिल्म फेस्टिवल्स आहेत किंवा आपला गोव्यातला इफ्फी, तर इथं येणारे जे सिनेमे आहेत बेसिकली इराणी सिनेमे, मग त्याबद्दलचं जे घडणार आहे की तिथं चलती आहे ना त्याची, की ते बोलतात की ह्या दिग्दर्शकांना अशा पद्धतीचे सिनेमे बनवले किंवा एवढं धाडसी निर्णय घेऊन असे सिनेमे बनले. मग ते आपल्याकडे होताना का दिसत नाही? इथल्या आर्टचं जे नोशन आहे तर ते असं पॅरलली कुठं दिसत नाही फारसं की स्टेटच्या पुढे उभं राहिले. इरेस्पेक्टिव्ह ऑफ द तुमचा सिनेमा कमी आहेत तसे उदाहरणं जे आहेत. आणि सिनेमा बनताना जेव्हा बघतोय ना तो की सिनेमातनं जी लोक आहेत सुरुवातीला ते कंपोजिशन कसं आहे सिनेमातलं हिथलं बघितलं त्यावरनं तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला लक्षात येईल की मी म्हणतोय ते की हिथं जे लोक आहेत ते पहिलं म्हणजे जेव्हा इथला सिनेमा बनतोय मेन स्ट्रीम हिंदीबद्दल मी बोलतोय तर त्यामध्ये वेस्टर्न युपीतले रायटर आहेत, लिहिणारे लोक वेस्टर्न युपीतले आहेत. बरोबर. सिनेमातला हिरो जो आहे तो पंजाबी खत्री आहे. म्हणजे राज कपूर पासून दिलीप कुमार पासून हे सगळे पेशावर तुमचं पंजाब तिकडचा आणि आपला दोन्ही पंजाब जे आहेत भारत आणि पाकिस्तान, तर त्यातले हिरो. फायनान्स आणि डिस्ट्रीब्युशन सिंधी लोक, सिंध मधून आलेले, कराची बेस्ड सिंध रिजन आहे पाकिस्तानचं, ते फाळण्यातनं इकडे आलेले. आणि दाक्षिणात्य ऍक्ट्रेस ज्यांना कथक किंवा भरतनाट्यम ह्यातलं काहीतरी एखादं ट्रेनिंग आहे. हे कंपोजिशन आहे तुमच्या सिनेमाचं की लिहायचा कोणी वेस्टर्न युपीतल्या रायटरनी, म्हणजे त्याला ते खडी बोली, उर्दू, हिंदी असं मिश्रित माहिती सगळ्यांना कळेल अशी भाषा, दिसायला देखना नाकेला म्हणजे म्हणजे जे 6 फूट पावणे 6 फूट सुंदर दिप्पाड जे काय भारतीय नोशन आहेत सुंदरतेचे आणि जे आहे त्यात ते पंजाबी खत्री युवक आणि नृत्य ज्याला येतं अशी अभिनेत्री, आणि मग ह्याच्याशी पैसा लावणारा ते सिंधी, आणि ह्यातलं जे टेक्निकल जे गोष्टी आहेत त्यामध्ये मराठी पडद्यामागचे कलाकार. तर हे असं मिश्रण आहे. तर ह्यातला कुठलाही सामाजिक पार्श्वभूमीचा एलिमेंट तू बघितला तर त्याची फारशी रिबेल करण्याची प्रवृत्ती नाही एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध. वेस्टर्न युपी याचा अर्थ ते दिल्लीच्या जवळ आहे, मग तेच स्वतःला दिल्ली समजतंय किंवा तेच एस्टॅब्लिशमेंट आहे. बरोबर. किंवा त्याच्या सामाजिक स्तरात न येत आहे तोच वरचा स्तर आहे. किंवा हे पंजाबी जे आहेत तर ते डॉमिनंटच कल्चर आहे. जसं की आता तुला बघितलं आपल्या आजूबाजूची जी काही लग्न होत आहेत महाराष्ट्रातली फॉर दॅट मॅटर, तर त्यामध्ये तुला असं दिसेल की पंजाबी इन्फ्लुएन्स प्रचंड आहे. आपल्या वडिलांच्या पिढीमध्ये मेहंदी, संगीत ह्या गोष्टी होत नव्हत्या. बरोबर. आता त्याशिवाय एकही मराठी लग्न तुला झालेलं दिसत नाही. किंवा बुट चोरणे
हे हमाक्याच्या आधी कोणी करत नव्हतं. नवऱ्याचे बुट चोरणे मुलीकडच्या लोकांनी, हमाक्यानंतर 1994 नंतर ते सुरू झाले. म्हणजे आपण कोण आहे काय ह्याचा काही सेन्स नाही. आलं लक्षात हिथं. आणि मग तो तसा सेन्स नसेल तर मग ते रिबेल करणं किंवा पॉवरला प्रश्न विचारणं ह्या गोष्टी होणारच नाही. त्याच्यासाठी एक माझा सेन्स असावा लागतो जो तमिळमध्ये आहे बऱ्यापैकी. पराशक्ती नावाचा सिनेमा आहे, आता त्याचा रिमेक येतोय परत, पुढच्या वर्षी रिलीज होणार. तर तो इस्टॅब्लिशमेंटला प्रश्न विचारायची जी हे लागते, तर ते नॉन काँग्रेस गव्हर्नमेंट आहे तिथं 1960-67 पासून, म्हणून ते होऊ शकते. बाकी सगळीकडे मग काँग्रेसच आहे ना गव्हर्नमेंट. तुमची पॉलिटिकल इकॉनॉमी हे काँग्रेस डॉमिनंट आहे. बरोबर. काँग्रेसनं कधी असं सिस्टमला किती प्रश्न विचारले ह्याच्याबद्दल शंका आहे ना. काँग्रेसच्या एखाद्या नेत्याने विचारले असतील, पण काँग्रेस सिस्टीम आणि काँग्रेस नेता ह्यामध्ये गॅप असतो कायम. तो तुम्हाला सिनेमात पण दिसतो. आलं लक्षात की म्हणजे आता जसं चाललंय आत्ताच्या काँग्रेसचं, राहुल गांधी आणि काँग्रेस ह्यामध्ये गॅप आहे, तसंच ते. म्हणजे हे सिनेमा प्रत्येक गोष्ट कोपअप करून घ्यायचं की एस्टॅब्लिशमेंटला जास्त आडवं जायचं नाही, त्याला काही प्रश्न करायचे नाही. आलं लक्षात. काँग्रेस सिस्टीमच ते आहे. काँग्रेसची जी व्यवस्था आहे तिनं काँग्रेसच्या नेतृत्वाच्या लोकप्रियतेचा कायम फायदा करून घेतलेला आहे आणि आपली हेजिमनी टिकवलेली. म्हणजे समजा गांधीजी आहेत, गांधीजी खूपच लोकप्रिय आहेत, गांधीजी काय सांगतात, स्वतः संडास साफ करा. हा बरोबर आहे, गांधीजी पुढे बरोबर आहे म्हणायचं. घरी जाऊन ते ज्या जातीला काम दिलं त्यालाच ते करायला हवं. नेहरू काय म्हणतात, नेहरू म्हणजे समाजवाद महत्वाचा आहे असं तसं. नेहरूंच्या नावानं मतदान घ्यायचं, पण इथला जो आमदार आहे, खासदार आहे, मुख्यमंत्री आहे, म्हणजे सेकंड फिडेल जे आहे सगळे, त्यांनी काय ते गांधी नेहरूंच्या आयडियाला सिरियसली घेतलेलं नाही. बरोबर. आणि तेच लोक आहेत आता राहुल गांधींना पण सिरियसली घेत नाही. म्हणजे आम्हाला तुम्ही पाहिजे कशासाठी, तुम्ही मत आणा, आम्ही इथं आहे. बरोबर. ते तुम्हाला रिफ्लेक्ट झालेलं दिसतं की हीच लोक एस्टॅब्लिशमेंट आहेत. त्या गडी कायम तशाच. हा म्हणजे वेस्टर्न युपीतले जे मुस्लिम रायटर आहेत ते तिथले जमीनदारच आहेत, सरदार. म्हणजे त्या तुमचं ज्याला कल्चरल एलिट म्हटलंय त्याचाच ते पार्ट आहेत. पंजाब मधले लोक त्या जमीनदार कल्चर एलिटचा पार्ट आहेत. सिंधी लोक ते ट्रेड मधनं पैसा कमवले लोक त्या आर्थिक एलिटचा पार्ट आहेत. आणि इथले दाक्षिणात्य ऍक्ट्रेस जे आहेत त्या हा मेजरली ब्राह्मीण, तमिळ ब्राह्मीण ह्याच्यातनं आलेले आहेत. ह्यात तुम्हाला म्हणजे तुम्हीच एस्टॅब्लिशमेंट आहे ना, मग तुम्ही कसं क्वेश्चन कराल कशाला. बरोबर. तुम्ही आहे हे चालू ठेवणार पुढे. म्हणजे बाहेरचा एखादा माणूस यावा लागेल, मग जो तो क्वेश्चन करेल, जो की नागराज मंजुळेनं केलेला आहे. त्यानं दगड मारला ना, त्या कॅमेऱ्यावर मारला ना दगड. बरोबर. मग ते त्यांच्यासाठी तर होतं, बघणाऱ्यासाठी नाही, तो तुमच्यासाठी आहे. ते हा तो कसा लागलाय काय. तसं मग आता ते खाली तमिळमध्ये चालू आहे आता सध्या जोरदार. ते 2-4 लोक महत्वाचं काम करतात. त्यामुळे हे झालं तर ते बाहेरचा माणूसच यावा लागेल, तर तो क्वेश्चन करायची ताकद ठेवू शकतो. मला हा सिनेमा बनलाय, सैराट बनलाय, फॅन्ट्री बनलाय, तर मला तसाच बनवायचा आहे किंवा तसा ब्लॉकबस्टर बनवायचा, असं पण एक मानसिकता झाली ना मधल्या काळात. मग तसे सिनेमे आले सुद्धा किंवा तसे प्रयत्न झाले. त्याचे 2 हे आहेत. म्हणजे एक म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की त्याचा बनला त्याच्या अनुभवाचं, त्यांनी म्हणजे अनुभवाची कविता होती, सुरवे म्हणतात तसं. ते नागराजच्या अनुभवाचा सिनेमा झाला फॅन्ट्री जो आहे तो. मग तुमचा अनुभव तेवढा सकस पाहिजे. त्याला वाटलं मग मला बी तसंच वाटलं असं नाही होऊ शकत. आर्टमध्ये इमिटेशन चालत नाही. आर्टमध्ये तुमचा अनुभव जरा सकस पाहिजे, तर मग ते तेवढं ताकदीनं उतरतं. म्हणजे नागराज मंजुळेंनी कोणाची कॉपी नाही ना केली, स्वतःला जे वाटलंय त्याचे प्रामाणिक राहिले आणि ते त्यांनी मांडलं. पिस्तुले असेल किंवा तुमचा फॅन्ट्री असेल, तसं वाटलं. मग त्याच्या मागे पॉलिटिकल रिझन बरेचसे आहेत आताच्या केसमध्ये. जसं की समजा आता कराडे का कोणतरी डिरेक्टर आहेत, त्यांचे सिनेमे भाऊसाहेब कराड, 1-2 सिनेमे आले, तर त्यातलं जे तू बघितलं बबन आणि जे कुठला असेल तो, त्यातनं तुला असं दिसतं की इथले जे लँड होल्डिंग कास्ट आहे त्याला ते विलन करायचं चाललेलं. ते तेव्हा शक्य आहे जेव्हा इथल्या राजकारणामध्ये ओबीसी फॅक्टरचा राईज तुम्हाला दिसतोय. त्यातनं तुम्ही मग जो काँग्रेसचा जो लँड होल्डिंग कास्ट मेंबर आहे काँग्रेसवाला, तो तुम्हाला विलन केला तर मग तुम्ही ओबीसी म्हणून राईज होऊ शकता. बरोबर. त्यातला जो डायरेक्टर दाखवलाय किंवा डायरेक्टरचा मुलगा दाखवलाय कारखान्याच्या, आलं लक्षात. बरोबर. त्यातनं तुला ते इक्वेशन लक्षात येईल की महाराष्ट्रातलं सामाजिक राजकीय जे चित्र आहे
मग आता त्याला विलन दाखवल्याशिवाय मी हिरो कसं होणार ना. तर मेनस्ट्रीम बद्दल जेव्हा आपण बघतोय बरेचसे इंटरव्ह्यूज किंवा जे पेपर आर्टिकल्स आहेत त्यामध्ये त्याचा वारंवार उल्लेख आहे की स्ट्रगल डेज. त्याचं दुसरं असं आहे की भारताचा तो आकार बघितला किंवा लोकसंख्या बघितली तर भारतात काही जरी करायचं म्हणलं तर ते स्ट्रगलच आहे. म्हणजे तो गेलाय आणि तिथे तो यासाठी काहीतरी गाल्याच्या अंतरलाय असं कुठं नाहीये. बरोबर. म्हणजे फक्त ते असं आहे त्यांचा स्ट्रगल व्हिजिबल आहे. म्हणजे त्यांना ते सांगायला बरं वाटतं आणि ते ऐकून घेणारे लोक पण असतात का तर तो हिरो आहे किंवा हिरोईन आहे. म्हणजे मला असं काय वाटत नाही की त्यांचा काही इतरांपेक्षा वेगळा स्ट्रगल आहे. म्हणजे सर्वसामान्यांचा त्यापेक्षा भयान स्ट्रगल आहेच. म्हणजे बरोबर. एक म्हणजे जॉब मिळवणं असेल, काम करणं असेल काय, त्यामुळे ते काही मला त्याच्यावर म्हणजे एवढा वेळ द्यावा असं काही ते हे नाही शाहरुखचं येते. फक्त ते कसं आहे की ते ग्लोरिफिकेशन थोडंसं होत राहतं. म्हणजे ते पॉल सायन्स मध्ये एक छोटीशी टर्म आहे की तुम्हाला आजचं राजकारण करायचं असेल तर तुम्हाला भूतकाळाबद्दल काहीतरी गोष्टी बोलाव्या लागतात तर मग तुमचं भविष्य सुरक्षित होतं. म्हणजे भूतकाळाबद्दल खरं खोटं बोलावं लागतं तर मग लोक आज तुमचं ऐकून घेतात आणि आज ऐकून घेतलं तर मग तुमचं भविष्य सुरक्षित असतं. फ्रेम करायचं वारंवार. हा ते म्हणजे ते ठीक आहे. सेल म्हणजे असंही ऍक्टर म्हणजे तुम्ही स्वतःच्या प्रेमात असतच ते अजून थोडंसं ग्लोरिफाय तुम्हाला करावं वाटतं. वुमन सेंट्रिक जे सिनेमा आता आपण बघतोय वाढताना मग त्यामागे त्याचं आता कसं आहे की स्पेस जर बघितलं तर समजा की विशेषतः म्हणजे भारतातले जे सिनेमा जे आहे ते बाय द मेन टू द मेन फॉर द मेन काइंड ऑफ असं आहे की पुरुषांसाठी पुरुषांकरवी बनवलेला सिनेमा असंच इंडियन सिनेमा जनरल म्हणता येईल की कारण रेअर आहे. विमेन डिरेक्टर रेअर आहेत, विमेन रायटर रेअर आहेत. आता ते थोडंसं बदललंय चित्र पोस्ट थोडंसं LPG जे आहे ते. त्याचं कारण म्हणजे आता आजचं म्हणजे अगदी 2022 पर्यंतचा जर डाटा बघितला तर 67% लोक जे आहेत थिएटरात जाणारे ते पुरुष आहेत. त्यामुळे जो व्यक्ती लिहिणार आहे किंवा त्यात पैसे गुंतवणार आहे त्याच्या बॅक ऑफ द माइंड कायम चालू त्यासाठी ते प्रोडक्ट आहे ना. बरोबर. त्या बॅक ऑफ द माइंड हे कायम चालू असतं की पुरुष जर माझा ग्राहक 67% असेल तर मग मी बाकीच्या 33% काय बनवायचं का नाही याचा मी नाही विचार करणार. बरोबर. हे कधी शक्य आहे जेव्हा विमेनच्या हातात थोडीशी आर्थिक सत्ता आली, त्यांच्या हातात पैसे आले, त्यांच्या हातात फ्रीडम आलं. आता बऱ्याच अजून पण म्हणजे आपण हे जे बोलतोय तेव्हा सुद्धा मुलीनंच सिनेमाला जाणं किंवा थिएटरात जाणं ह्याच्यासाठी जे अडथळे आहेत ते मुलापेक्षा जास्त आहेत ना तिला. म्हणजे शिकायसाठी बाहेर गेली त्या ठिकाणी समजा थोडीशी ती स्पेस तर अवेलेबल असेल. बरोबर. पण ज्या शहरात राहते ज्या शहराशक्ती तिथं जर समजा तिला वाटलं की फॅमिली शिवाय मला जाऊन सिनेमा बघायचा तर ते कितपत शक्य आहे. म्हणजे पॅट्रिआर्कीचे जे आहे तुमचे कन्स्टेंट्स आहेत, नॉर्म्स आहेत, निर्बंध आहेत तर ते इथं पण आडवेतात ना. त्यामुळं आता ते वाढलंय कारण मग विमेनच्या हातात थोडीशी आर्थिक सत्ता आलेली. पोस्ट LPG तुमची लिटरसी वाढलेली आहे. लिटरसीतनं एज्युकेशन तुमच्या त्याच्या आर्थिक विकासाच्या संधी थोड्याशा जास्त आहेत. आणि शिक्षणातनं फायदा काय आहे की घरात बसायचं नाही हे तिनं ठरवलं. कारण ते सिनेमा म्हणजे ते स्वयंपाकघरातनं सुटका करून घ्यायचे मग ते कमी पैशात म्हणजे आता चिप लेबर आहे ना ते बाकीच्या ह्याच्यासाठी. म्हणजे समजा एखादा ट्रेनिंग इंजिनियर आहे त्याला 22,000 मग ट्रेनिंग मुलगी इंजिनियर असेल तर ते 18-19 मध्ये पण काम करायला तयार आहे. कारण तिला घरात राहायचं नाही. कारण तिला माहित आहे माझं आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे थोडं जरी मिळालं तर ते पाहिजे. माझ्या अधिकार एवढं पाहिजे का नाही ती स्पेसच नाही त्यासाठी. ती पुरुषाला आहे की मला एवढा पगार पाहिजे नसेल तर मी दुसरा बघतो. पण तिचं असं आहे की जे मिळतंय ते हातात घ्या पटकन आणि त्या स्वयंपाकघरातनं सुटका करून घ्या. त्यामुळे मग ते चिप लेबरला ती बळी पडते आणि त्यातून थोडासा फार पैसा येतोय मग ती थोडंसं पर्सनल तिच्या जे कन्झम्पशन आहे एंटरटेनमेंट आहे त्यासाठी करू शकते. समजा असा जर डाटा काढला नेटफ्लिक्स किंवा Amazon किंवा हॉटस्टार हे जे अकाउंट तर किती पुरुषांचे आहेत आणि किती स्त्रियांचे आहेत तर तुला ते डिस्पॅरिटी दिसून येते. बरोबर. म्हणजे कन्झम्पशन कोण करणार आहे ते परत तो फायनान्शियल तो ट्रेडचाच मुद्दा येतो की माझा एक प्रोडक्ट आहे आणि त्याचा 67% ग्राहक हा पुरुष आहे तर मग ॲनिमल 400 कोटी कमवणार आहे राईट. आणि MRS आता जो आला मिसेस सिनेमा आहे तर तो OTT वरच रिलीज होणार आहे. बरोबर. तो फरकाचा मुद्दा. हे जे सिनेमा पॉलिटिक्स आहे ते साऊथचं परत तेच आहे की फॅमिली रिलेटेड एक फिल्म आलेली होती द किचन. त्याचाच रिमेक आहे तो द ग्रेट इंडियन किचन. द ग्रेट इंडियन किचन त्याचा जो रिमेक आहे मिसेस सान्या मल्होत्राने केलेला. बरोबर. ते एवढा इंटरेस्टिंगली सिनेमा ते पण पोचवतोय. तो मल्याळमच आहे ना मूळ जो आहे तो तेच की म्हणजे तुमचं किचन पॉलिटिक्स जे आहे. आता मुद्दा कसा आहे की
जनरली म्हणजे भारतातलं जर बघितलं, पॅट्रियार्की थोडी समजून घेतली आणि जेंडर समजून घेतलं, तर त्यात जेंडर म्हणजे इन सेन्स की जेंडर हे कल्चरल कन्स्ट्रक्ट आहे, ते सांस्कृतिक रचित आहे. सेक्स हे बायोलॉजिकल असतं, स्त्री आणि पुरुष, आणि त्यातनं ज्या तुमच्या संस्कृतीनं तुमच्याकडून एक्सपेक्टेड केलेल्या ज्या भूमिका आहे, ज्या तुम्ही वठवता, त्याला जेंडर असं आपण म्हणू शकतो. समजा तो पुरुष आहे तर तू घरातनं बाहेर जाणं, ब्रेड विनर, ते काम करणं, पैसे कमवून घरी आणणं. स्त्री आहे तर तू घर सांभाळणं, मुलं सांभाळणं, चूल आणि मूल, तर हे तुमचं जेंडर झालं. लक्षात. तर ते कल्चरल कन्स्ट्रक्ट आहे. तर एका स्पेस पर्यंत ते असं होतं की सासू सुनांची भांडणं हे कॉमन घरात दिसतं. त्याचे कारणच ते आहे की स्वतःच किचनच्या बाहेर अधिकार क्षेत्र नाही. सासूसाठी ती एक सार्वभौम जागा आहे किचन हे, की जिथं फक्त तिथंच चालतं. कारण पुरुषाला तर काय त्यातलं कळत नाही, जिरी मोहरी कुठे ठेवली माहित नाही. बरोबर आहे. आणि त्या स्पेसमध्ये जेव्हा दुसरी स्त्री एंटर करते तेव्हा तिचं अधिकार क्षेत्र विभागलं जातं. टेरिटोरियल डिस्प्यूट आहेत. बरोबर. मग हे कधी होईल मग बाहेर तर मग त्यातली एक समजा एज्युकेशन आणि बाहेर तिचा जॉब आहे तर तिथं ते डिस्प्यूट होणार नाही. त्यामुळे तुला असं दिसतं की ज्यांच्याकडे आर्थिक स्वातंत्र्य नाही अशा स्त्रिया तुमच्या किचन पॉलिटिक्स मध्ये जास्त आघाडीवर असतात. ज्यांचं बाहेर आर्थिक स्वातंत्र्य आहे, हाताखाली पुरुष कामाला आहे किंवा त्यांचं जिथं कुठेतरी डिसिजन मेकिंग मध्ये आहे, त्या फारशा किचन पॉलिटिक्स मध्ये लक्ष घालत नाहीत किंवा साड्या आयराच्या सायाड्यांवरनं भांडत नाहीत. कारण दुसरीकडे भांडायची स्पेस नाही ना. ज्या स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य नाहीये ते भांडणार कशावर? बरोबर. बरोबर आहे. ते मग भांडणार ती साडी आणि सोन्या चांदीचे दागिन्याची डिझाईन ह्याच्यावर ती भांडू शकते. ह्याच्या पलीकडे काही भांडायची स्पेस नाही ना तिला कुठं. बरोबर. रुसणं फुगणं हे त्याच केसमध्ये फक्त की साडीसाठी ना तर दागिन्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य एवढं चेंज करू शकते. हा, म्हणजे तिच्या सगळ्या स्वातंत्र्याचा पाय आर्थिक स्वातंत्र्याचा. म्हणजे ती थप्पडमध्ये जेव्हा ती म्हणते ठीक आहे बाहेर झालं, मग ते वडील पाठीमध्ये ते म्हणून ठीक आहे, किंवा तिचं थोडं शिक्षण झालं म्हणून स्वतःच्या पायावर उभा राहून ती पॅरलल काय ते करू शकते. किंवा तुमचा उंबरठा आहे, उंबरठात स्मिता पाटीलला ते तेव्हा शक्य आहे का तर ती वॉर्डन आहे, तिचा पगार आहे तिला बरोबर महिन्याला. त्यामुळे स्त्रीचं आर्थिक स्वातंत्र्य हे तिच्या सगळ्या स्वातंत्र्याचा पाय आहे, तिला कुठल्याही याच. त्यामुळं ते मस्ट आहे, त्याच्याशिवाय बाकी काही सुटकाच नाही. म्हणजे आज जे आहे, आज अशा खूप साऱ्या स्त्रिया आहेत ना तुझ्या माझ्या आजूबाजूला ज्या त्या नात्यात आहेत, पण ते फक्त आहेत. त्यांना जर पर्याय असता किंवा आर्थिक स्वातंत्र्य असतं तर त्या नात्यात राहिल्या असत्या का? तर याचं उत्तर होकार ती शक्यता कमी. त्यामुळे स्त्रीसाठी आर्थिक स्वातंत्र्य महत्वाचं आहे त्या केसमध्ये. आणि ते आता जसं जसं वाढत जाईल तसं तसं मग ते सिनेमे वाढत जाणार. जो तुझा मूळ प्रश्न होता की आर्थिक स्वातंत्र्य वाढत जाईल तसं तिचं सिनेमाचं तिकीट काढायची क्रयशक्ती वाढत जाईल. सिनेमाचं तिकीट काढायची क्रयशक्ती वाढली तर मग तिच्या स्टोरी जास्त येतील, तिच्या म्हणजे स्त्री लेखिका येतील, स्त्री दिग्दर्शिका येतील, आणि मग हिरो नसलेला एखादा सिनेमा येईल ज्यामध्ये हिरोच नाहीये. आता सुलतानाचा ड्रीम जसं होतं तसं. बरोबर. अलीकडे एक मराठी सिनेमा आलेला त्यामध्ये बऱ्याचशा स्त्रिया, बाई पण बाहेर देवा, तिथे स्पेस जे आहे त्यातली म्हणजे तो स्त्रियांनी हिट केला सिनेमा एक प्रकार. बरोबर. की एकदा दोनदा मिळून जाऊन बघून महिला मंडळ, कॉलनीतलं जे काय तुमचं अथर्व शीर्ष, स्वामी समर्थ भजनी मंडळ, या सगळ्यांनी जाऊन तो सिनेमा हिट केला. त्याचं कारणच ते आहे की ती स्पेस तिला दिसते की माझं काहीतरी रिप्रेझेंटेशन दिसते. बाबा माझे जे प्रश्न आहेत की समजा आता तिच्यावर जबाबदाऱ्याच एवढ्या आहेत की तिला ते मंगळागौर खेळायला जायचंय पण जाता येत नाही, म्हणजे उदाहरण म्हणून. मग तिला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, ह्याची स्पेसच नाही ना तुमच्या कुटुंबाच्या ह्याच्यात. मग ते आर्थिक असेल तर ते घराच्या बाहेर मिळते स्पेस. समजा 6 दिवस काम केलं, विकेंडला मी फिरायला गेले, माझ्या पैशाने फिरायला गेले, तुमचं काय गेलं, हा जो काही आहे तो त्यातनं येऊ शकतो. आर्थिक स्वातंत्र्याशिवाय तो येणार नाही. मग सर हे दिग्दर्शक एखाद्या सिनेमातनं एवढं स्पष्टपणे सांगायला बघतोय सो कॉल्ड माणसाला किंवा पुरुषाला, तर मग ते त्यांना ऐकायचं नाही आहे काय, किंवा मग बघितलं आणि सोडून दिलं असं? तसं नाही, ते दोन आहे. म्हणजे त्याचा पुरुषाचा रिप्लाय काय आहे त्याला, एक तर त्यानं बघितलाच नाही, ते पिक्चरच बघितला नाही, त्याचा क्राऊड जे आहे मेजरली तो महिलांचा आहे असं ते म्हणलं. आणि ज्या स्त्रिया बघून आल्या त्या डिरेक्टली क्वेश्चन नाही ना करू शकत, कारण त्या अशा वयोगटातल्या जिथं आर्थिक स्वातंत्र्याची स्पेस कमी आहे. पण ते सिनेमा नेहमीच
हा ऑब्विसली, म्हणजे ते आज ना उद्या ते बाहेर येणार, त्यातनं रेझिस्टन्स निर्माण होणार त्या वैयक्तिक स्तरावर त्या स्त्रीमध्ये, की म्हणजे ते कुठल्याही प्रकारे तो रेझिस्टन्स तयार होऊ शकतो स्त्रीमध्ये तो बघून आल्यावर. पण म्हणून काय समाज लगेच बदलल असं काय अपेक्षा करता कामा नये. ते वैयक्तिक स्तरावर होईल, एखाद्या घरात होईल एखाद्या घरात नाही होणार. ते पण डिग्री ऑफ फ्रीडमवर डिपेंड आहे, त्या स्त्रीचं अपब्रिंगिंग कसं आहे त्यावर डिपेंड आहे, ती स्त्री कुठल्या सामाजिक स्तरातली त्यावर डिपेंड आहे. आलं लक्षात? त्या स्त्रीचा आर्थिक स्वातंत्र्याचा स्तर काय आहे त्यावर डिपेंड आहे. त्यामुळं ते, आणि पुरुषाला सत्ता सुटणार नाही ना हातून, त्यामुळं ते काय सोडेल ना, म्हणजे एक तर ते बघणारच नाही, तो डिस्कार्ड करणार सिनेमा. असे कुठं सिनेमाला जातात का, असं करून तो घरच्यांना पण डिस्कार्ड करणार. बघून आला तरी काहीतरी असलं शिकून येऊ नका, हेच ह्याच्यावरूनच ते डिबेट सुरू होणार घरात. त्यामुळे सत्ता सुटणार नाही ना ती, सत्ता कशी सोडू वाटेल. अशा आहे ना सर, तुम्हाला आवडलेले सिनेमे जे तुम्ही वारंवार आम्हाला सुद्धा वर्गात किंवा इतर ठिकाणी तुम्ही चर्चेत बऱ्याचदा बोलून दाखवले सिनेमे, मला तर माझी लिस्ट खूप मोठी आहे, त्यातून थोडेसे काढणे हे आहे, पण काही मी परत बघतो, म्हणजे माझे ठरलेले आहेत. काही असे आहेत जे म्हणजे मला काही विचार करायचा नाही, फक्त अनवाइंड व्हायचंय, तेव्हा मग मी दुले राजा, राजाबाबू, हेराफेरी, अंदाज आपणा आपणा, की फक्त 5-10 एक तास 2 तास आपल्याला फक्त काही डोक्यात नको आहे. आणि मग काही असे आहेत जे परत रिव्हिजिट करायचे, म्हणजे त्यात इरफानचे काय आहेत सिनेमे, गॉडफादर त्यात म्हणजे टॉपला आहे, की असं जेव्हा असं वेळ आहे काहीतरी वाटतंय तर ते परत बघायचं आहे, कारण ते जेवढा बघेल तेवढा अजून भारी वाटत राहतो. तर तो गॉडफादर एक तसा आहे. त्यानंतर मग काही तमिळ सिनेमे आहेत म्हणजे परत बघण्यात येतात. हिंदी बरेचसे आहेत. मराठीत बिनकामाचा नवरा म्हणून एक चांगला सिनेमा आहे, म्हणजे त्या काळाच्या ह्याच्यानुसार तो आहे, थोडासा पॉलिटिकली इनकरेक्ट वगैरे असेल, पण टाइमपास म्हणून, म्हणजे अनवाइंड होण्याचा जो वेळ असतो तो मी बघतो बऱ्याचदा. देऊळ तो आपला गोटू मुळे, देऊळ म्हणजे आमचा क्लबच आहे देऊळ, म्हणजे फोनवरच एकमेकाला आप्पा महासंग्राम म्हणून हाक मारणारे आमची सगळी मित्रमंडळी आहेत. त्यामुळे तसे आहेत. सिनेमा निवडणं खूप अवघड आहे, त्या मूडनुसार त्या दिवशीच्या ह्याच्यानुसार बऱ्याचदा ठरतं. पण काही असे आहेत जे कधी जरी लागलं तरी बघू शकतो. गॉडफादर कधीही लावून बसतो मी, तो असतोच लॅपटॉपवर कायमस्वरूपी. द इंटर्न नावाचा एक सिनेमा आहे, तो पण म्हणजे तो माझा असा फील गुड मूवी आहे, द इंटर्न, रॉबर्ट डेनिरो आणि ॲनी हॅथवेचा. तो पण चांगला सिनेमा आहे, म्हणजे मला तो असा फील गुड वाटतं, की जेव्हा मी डाऊन असतो तेव्हा मग ते बघतो, छान वाटतं मला. ते आहेत बरेचसे, पण ते मूडवर डिपेंड आहे कुठला काय कधी. सर तुम्ही इथं आलात आणि ही जी काय आपली चर्चा आहे तर एवढी रंगतदार होईल अपेक्षा होतीच, पण सरांचा विशेष आहे की कंटिन्युअसली आपलं काम करत असताना सिनेमे पाहणं, आणि न फक्त पाहणं नाही तर त्यावर विचार करून परत ते मांडणं, आम्हाला सांगणं किंवा इतर त्यांचे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, हे खरंच किती गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. ही चर्चा एका एपिसोडमध्ये होईल असं मला वाटत नाही. आपण नक्की पुढचा एपिसोड करू. नक्कीच, मी आनंदाने येईन. आणि तो साधारण इंडियन पॉलिटिक्स आणि सिनेमा अशा हिशोबानं करू. चालेल, आपण तशी वेगळी त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवूया, काहीच हरकत नाही. तुम्ही आलात आणि ही माहिती माझ्यापर्यंत, आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल थँक्यू मला बोलवल्याबद्दल.